नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी या माहितीला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो अगदी चोर पावलांनी येतो आणि आपली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपली दृष्टी कायमची हिरावून नेऊ शकतो. हो, आपण बोलतोय काचबिंदूबद्दल, ज्याला दृष्टीचा चोर असंही म्हणतात. चला याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी ना एक मोठा गैरसमज दूर करूया. बऱ्याचदा लोकांचा मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये गोंधळ होतो, पण यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, मोतीबिंदूमध्ये ऑपरेशन केलं की गेलेली नजर परत येते, पण काचबिंदूमध्ये एकदा दृष्टी गेली की ती परत येत नाही. हाच तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे जो आपण लक्षात ठेवायला हवा. मग आता प्रश्न येतो की हा काचबिंदू म्हणजे नेमका आहे तरी काय, आणि याला सायलेंट थीफ किंवा दृष्टीचा चोर असं का बरं म्हणतात? चला यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. हे बघा, हे अगदी सोप्पं आहे. आपल्या डोळ्यांमध्ये सतत एक प्रकारचं द्रव पदार्थ तयार होत असतो. काही कारणांमुळे जेव्हा या द्रवाचा दाब म्हणजे प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त वाढतो, तेव्हा तो डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका महत्त्वाच्या नसेवर दबाव आणायला लागतो. ही नस आपल्या डोळ्यांना थेट मेंदूशी जोडते आणि याच दाबामुळे ती नस हळूहळू सुकायला लागते आणि मग आपली दृष्टी जायला सुरुवात होते. आता आपण वळूया या आजाराबद्दलच्या सगळ्यात मोठ्या आणि धोकादायक गैरसमजांकडे. अहो, मला तर सगळं स्पष्ट दिसतंय. हा विचारात सर्वात मोठा धोका का आहे हे आता आपल्या लक्षात येईल. आणि हाच तो गैरसमज. मला स्पष्ट दिसतंय म्हणजे मला काचबिंदू नाही. जवळजवळ प्रत्येक जण असंच गृहीत धरून चालतो. आणि खरं सांगायचं तर इथेच सगळा घोळ होतो. काचबिंदूचा सगळा धोका याच एका वाक्यात दडलेला आहे. याचं कारण असं आहे की काचबिंदूमध्ये आपली समोरची म्हणजे मधली दृष्टी शेवटपर्यंत एकदम स्पष्ट राहते, पण जी आजूबाजूची म्हणजे साईडची दृष्टी असते ती हळूहळू आणि आपल्याला नकळतपणे कमी होत जाते. म्हणजे समजा चालताना बाजूने काहीतरी गेलं तर ते न दिसणं किंवा गाडी चालवताना साईडचं पटकन लक्षात न येणं अशी लक्षणं दिसतात, ज्याकडे आपलं लक्षही जात नाही. आणि आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट, हा आकडा बघा. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येतो की अरे, आपल्याला दिसायला खरंच त्रास होतोय, तोपर्यंत त्याच्या डोळ्याच्या नसेचं 90% नुकसान झालेलं असतं. हो, 90%. म्हणूनच याला सायलेंट थीफ म्हणतात. तो कधी येतो आणि आपलं नुकसान करतो हे कळतसुद्धा नाही. आता येऊया दुसऱ्या मोठ्या गैरसमजाकडे. मोतीबिंदूच्या अनुभवामुळे लोकांना वाटतं की काही झालं तरी ठीक आहे, ऑपरेशन केल्यावर नजर परत येईल. पण काचबिंदूच्या बाबतीत दुर्दैवाने हे अजिबात खरं नाहीये. आणि हेच कटू सत्य आहे जे आपण स्वीकारायला हवं. काचबिंदूवरचे उपचार, मग ते ऑपरेशन असो किंवा आय ड्रॉप्स, ते फक्त आपली उरलेली दृष्टी वाचवू शकतात. जी दृष्टी एकदा गेली आहे ती परत आणणं सध्या तरी शक्य नाही. म्हणूनच वेळेवर निदान होणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण थांबा, घाबरून जाऊ नका. या माहितीचा उद्देश घाबरवणं नाही, तर आपल्याला सावध करणं आहे. चला तर मग आता हे पाहूया की या अंधत्वाच्या धोक्यापासून आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो, आपली दृष्टी कशी वाचवू शकतो. यासाठीचा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे टोनोमेट्री. आता हे नाव ऐकून जरा अवघड वाटेल, पण ही एक अतिशय साधी आणि अजिबात न दुखणारी तपासणी आहे. यामध्ये डॉक्टर फक्त एक छोट्या मशीनने आपल्या डोळ्यातल्या पाण्याचा दाब तपासतात. याला फक्त काही मिनिटच लागतात. म्हणून या दोन गोष्टी अगदी मनावर कोरून ठेवा. एक, वयाची 40शी ओलांडल्यानंतर दरवर्षी डोळ्यांच्या दाबाची तपासणी करून घ्या. आणि दुसरं, जर डॉक्टरांनी तुम्हाला काचबिंदूसाठी आयड्रॉप्स दिले असतील तर ते न चुकता वेळेवर आणि आयुष्यभर वापरावे लागतात. यात थोडाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. तर मग शेवटी हाच प्रश्न आहे, आपल्या डोळ्यांचं, आपल्या या मौल्यवान दृष्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? याच उत्तर खरं तर आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. ती आपली आणि फक्त आपलीच आहे. त्यामुळे जागरूक रहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. एक महत्त्वाची सूचना, या सादरीकरणात दिलेली माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.